नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 41. मागच्या भागात आपण बघितले मंजिरी मीनाक्षीला घेऊन पायऱ्या उतरत होती. बाबा मागे बघा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे, हर्ष म्हणाला. सगळ्यांनी मंजिरीच्या दिशेने बघितले आणि मीनाक्षीला पाहून सगळे चकित झाले. सुजाताच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती धावत तिच्याकडे जाणार तोच काहीतरी आठवलं आणि ती जागीच थबकली. आता बघूया पुढे. मीनाक्षीला समोर बघून काही क्षण सर्वांना आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणी ती पळून गेली होती हे आठवले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद रागात बदलला. सुजाताचे डोळे घळाघळा वाहायला लागले आणि मीनाक्षीचेही. ती आईच्या कुशीत जाण्यासाठी समोर आली. तोच अनिकेतराव गरजले, थांब तिथेच, काही गरज नाही पुढे यायची. आणि तू कशी काय आलीस इथे? त्यांचा तो आवाज बघून मीनाक्षीचं अवसान गळालं. मंजिरीची हालत काही वेगळी नव्हती. काका तुम्ही ऐकून घ्या आधी शांतपणे, हर्ष म्हणाला. तुम्ही मध्ये नका पडू जावई बापू, तुम्ही का तिला घरात घेतला आणि हिची हिंमत कशी झाली इथे येण्याची? अनिकेतराव बोलले. दादा शांत हो, एवढा चिडू नकोस, आपण व्याह्यांच्या घरात आहोत याचं जरा भान ठेव. मंजिरी तिला कशाला समोर आणलंस, घेऊन जात. अखिलेशराव दोघींकडे रागाने बघत बोलले. मीनाक्षीला ती नजर सहन झाली नाही, ती तर रडायलाच लागली. आत्ता रडून काय फायदा? भरमंडपातून पळून गेलीस तेव्हा नाही विचार केला? आमची सगळी अब्रू मातीत मिळवलीस. आता निभाव नाही लागला तर आली परत. आम्ही विसरलो होतो तुला, जगायला शिकलो होतो त्या कडू आठवणी विसरून. अनिकेतराव बोलत होते. अनिकेतराव तुम्ही जरा शांत व्हा, तुम्हालाच त्रास होईल अशाने, आणि जरा शांतपणे ऐका आमचं, अरुंधती मध्ये पडत म्हणाल्या. अरुंधती ताई, तुम्ही हाय सोसायटीमधले लोक आहात, तुमच्याकडे चालत असेल मुलींचे असे वागणे, आमच्या मध्यमवर्गीयाच्या घरात नाहीच चालत. अब्रू हीच आमची संपत्ती आहे, घालवली या कार्टीने. अखिलेशराव म्हणाले. एवढी स्वस्त आहे का अब्रू तुमची तिने घालवायला? आणि तुम्ही आम्ही एकाच वर्गातले आहोत. समाजाकडे बघून नाही, कुटुंबाकडे बघून जगायचं. अडचणीच्या वेळेस अब्रू वाचवायला सोसायटीमधली माणसं आली नाहीत. अखिलेशराव तुमचीच मुलगी आली ना? अरुंधती म्हणाल्या. तुम्ही बोलताय तेच बरोबर आहे, पण हिने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही ताई. अनिकेतराव म्हणाले. तिने गुन्हा केला की नाही हे तरी विचारा आधी, आधीच गुन्हेगार ठरवून मोकळे झाला. हर्ष म्हणाला. काय विचारायचं आहे? पुन्हा जखमांवरची खपली काढण्याने त्रासच होणार आहे. आणि ती काहीही कहाणी सांगेल. ही आलीच कशी इथे मला कळत नाही. अनिकेतराव म्हणाले. अहो ती काय म्हणते जरा ऐकून तरी घ्या ना. सुजाता त्यांना मध्येच थांबत म्हणाली. पाघळलीस ना मुलीला समोर बघून? आपली काय अवस्था झाली होती ज्या दिवशी हिने तोंड काळं केलं होतं, विसरलीस सुजाता? अनिकेतराव म्हणाले. एवढे तकलादू संस्कार आहेत बाबा तुमचे? माझ्यावर नाही, निदान तुम्ही दिलेल्या संस्कारावर तरी विश्वास ठेवायचा. खरंच मी पळून गेले असेल हा विचारच कसा केला तुम्ही? साधा मला शोधायचाही प्रयत्न केला नाहीत? मीनाक्षी तिच्या वडिलांकडे आशेने बघत म्हणाली. सगळं तर समोर होतं, आपण काही एवढे श्रीमंत नाही की तुला कुणी किडनॅप करतील. वैभव म्हणाला. फक्त पैशासाठीच किडनॅप करतात असं नाही, दुसरीही कारणं असतात. आणि मंजिरीचा काहीही दोष नाही या प्रकरणात, सगळा दोष माझा आहे. मीनाक्षी का म्हणून शिक्षा भुगते? शिक्षा तर मला मिळायला हवी. हर्ष म्हणाला. हे काय बोलताय आहात हर्ष तुम्ही? म्हणायचं काय आहे तुम्हाला? अखिलेश हर्षकडे आश्चर्याने बघत बोलले. हो मी बरोबर तेच बोलत आहे. माझी गर्लफ्रेंड होती रुची, तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. तिने माझ्याशी लग्न व्हावं यासाठी मीनाक्षीला किडनॅप केलं. हर्ष खाली मान घालून म्हणाला. काय तुमची गर्लफ्रेंड? हे काय बोलताय तुम्ही? अखिलेशराव आता जरा रागात बोलले. होती, मी माझी चुकी मान्य करतो, पण मी तिच्याशी कधीच संबंध तोडले आणि ती असा काही उपद्रव करेल मला याचीही कल्पना नव्हती. हर्ष म्हणाला. कशावरून हे सगळं तिने केलं? तिने स्वतः सांगितले. मलाही ती धमकावत होती हर्षच्या आयुष्यातून निघून जा म्हणून. हर्षने फार मेहनतीने शोधून काढलं मीनूताईला. मंजिरी म्हणाली. काय ती तुलाही धमकावत होती? आहे तरी कोण ही मुलगी आणि तिची इतकी हिंमत? अनिकेतराव म्हणाले. फार पोहोचलेली आहे ती, मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे. मंजिरी. मीनाक्षी तिच्या ताब्यात होती आतापर्यंत? सुजाता विचारत होती. मग हर्षने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ऐकून सर्वांचे डोळे पाण्याने भरले. सुजाताने मीनाक्षीला जवळ घेतले आणि रडू लागल्या. माधवीही तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. अनिकेतरावांनी सगळं ऐकून डोळे मिटून सोप्यावर टेकले. अखिलेश त्यांना धीर देत होते. वैभव आणि सोहमसुद्धा रडत होते. चला आपण आज जाऊन बोलूयात, माधवी म्हणाले. हो मंजिरी, तुझ्या रूममध्ये चल, आपण तिथेच बसून बोलूया निवांत. अरुंधती म्हणाले. सगळ्या बायका आतमध्ये गेल्या, त्याही सोबत होत्या.
काका, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी मान्य करतो. माझा गुन्हा असताना शिक्षा मात्र तुमच्या दोन्ही मुलींना भोगावी लागली. हर्ष त्यांच्याजवळ बसत म्हणाला, मुलगी दिली तुमच्या घरी, त्यामुळे मी तुम्हाला काही बोलू शकत नाही. पण राग आला आहे तुमचा, अनिकेतराव जरा नाराजीने म्हणाले. मीनाक्षीला शोधून त्यांनीच आणलं ना. आपली मुलगी परत मिळाली हे काय कमी आहे? खरं सांग, आपण गेली म्हणून जरी राग करत होतो, पण आठवणीने हृदय किती पिळवटून निघत होतं. आयुष्यभर विसरणार होतो आपण तिला? नाही ना. झालं गेलं विसरून जाऊ आणि सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करून टाकू. काय म्हणतोस दादा? अखिलेशराव म्हणाले. सोहमला तर आश्चर्य वाटलं. त्यांचे जमदग्नी आज एवढं चांगलं बोलत आहेत याचं. तू बरोबर बोलतोस अखिलेश, पण ही मुलगी एवढे दिवस बाहेर होती. कोण मागणी घालेल तिला? आपण आयुष्यभर घरात तर नाही ना ठेवू शकणार, आणि खोटं बोलून कुणाला फसवूही शकत नाही, अनिकेतराव काळजीने म्हणाले. माझ्याकडे एक उत्तम स्थळ आहे मीनाक्षीसाठी, हर्ष उत्साहात म्हणाला. हे तर फारच छान आहे, पण त्याला माहीत आहे का मीनाक्षीबद्दल? अखिलेशराव विचार करत म्हणाले. हो हर्ष. तरीही तू लग्न करायला तयार होईल? अखिलेश हर्षकडे बघत म्हणाले. हो, मीनाक्षी आता ज्या मुलाबरोबर राहत होती तोच, हर्ष म्हणाला. अनिकेतराव आणि अखिलेशराव दोघांचेही चेहरे पडले. असं काय बघताय तुम्ही? अहो, राहुल खरंच फार छान मुलगा आहे. मीनाक्षीची किती काळजी घेतली त्याने इतके दिवस, तिचा कुठलाही गैरफायदा न घेता, हर्ष म्हणाला. काय करतो? अनिकेतराव म्हणाले. इंजिनियर होता IT कंपनीमध्ये, पण आता या प्रकरणाने जॉब गेला त्याचा. हुशार आहे, मिळेल लवकर दुसरा जॉब. नाहीतर मी आहेच, मी देईल त्याला माझ्या कंपनीत ॲडजस्ट करून, हर्ष म्हणाला. म्हणजे बेरोजगार आहे? अनिकेतराव. त्याने मीनाक्षीसाठी नोकरी गमावली हे का विसरायचं आपण, हर्ष म्हणाला. दोघेही आता विचारात पडले. काय करावे कळत नव्हते. आधी त्याला कामधंदा शोधू द्या आणि नंतर येऊ देत मागणी घालायला, अखिलेशरावांनी तोडगा काढला. त्याच्या घरचे आहेत का तयार लग्नाला? अनिकेतराव विचार करत म्हणाले. तो घरी गेला कालच, तो सांगणार आहे घरी. आपली संमती मिळाली की येणार आहे बघायला, हर्षने सांगितले. ठीक आहे, आता मीनाक्षीचं काय करायचं? कुठे ठेवायचं तिला? अनिकेतराव. म्हणजे? हर्ष आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होता. घरी नेलं तर आजूबाजूचे लोक चर्चा करतील. ही लग्नातून गायब झालेली माहीत आहे सर्वांना. अखिलेश, तुझ्याकडे ठेव तिला लग्न होईपर्यंत, अनिकेतराव अखिलेशरावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. एवढा का विचार करताय काका तुम्ही? इथेही राहिली तरी काही हरकत नाही, हर्ष म्हणाला. पाहुण्यांच्या घरी मुलगी जास्त दिवस ठेवणं आम्हाला योग्य वाटत नाही जावई बापू. राहील ती अखिलेशकडे, तुम्ही चिंता नका करू, मीनाक्षीचे बाबा म्हणाले. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. किती जुन्या विचारांचे लोक आहेत हे. मीनाक्षीचं लग्न जमायला कठीण जाईल म्हणून हे राहुलला बघायला तरी तयार झाले, नाहीतर यांनी कधीच तिचं लग्न त्याच्याशी लावून दिलं नसतं. तो मनातच विचार करत होता. काही वेळाने जेवणं झाले. सर्वांनी जेवणं केले, पण फारसं लक्ष नव्हतंच कुणाचं जेवणात. एवढं सगळं जे घडून गेलं होतं, गप्पा पण कामापुरत्याच सुरू होत्या. चला, आपल्याला निघायला हवं, अनिकेतराव सुजाता आणि वैभवला म्हणाले. सुजाता त्यांच्याकडे आशेने बघत होती. अनिकेतरावांच्या लक्षात आले, तिला काय म्हणायचं आहे. मीनाक्षी काही दिवस अखिलेशकडे राहील, अनिकेतराव म्हणाले. अहो, पण मला तिच्याशी, सुजाता पुढे बोलणार तर अनिकेतराव तिच्याकडे डोळे काढून बघत होते. सुजाताचे डोळे भरून आले. तिने मान खाली घातली. तुम्ही जा, राहा 2 दिवस माधवीसोबत, आम्ही दोघं घरी जातोय, ते वैभवकडे बघत म्हणाले. हो आई, तुझा काकांकडे ताईला घेऊ, मी येतो तुला न्यायला 2 दिवसांनी, आणि काळजी नको करू आमची, मी घेतो काळजी बाबांची आणि माझी, वैभव म्हणाला. मीनाक्षी तिला डोळ्यांनी चल म्हणून खुणावत होती. सुजाता तिच्याबरोबर जायला तयार झाली. अनिकेतराव आणि वैभव लगेच निघून गेले. थोड्या वेळाने अखिलेशराव, मीनाक्षी, सुजाता, माधवी आणि सोहमसुद्धा गेले. सुजाताला आता 2 दिवस मुलीसोबत राहून तिची हालचाल विचारता येणार होती. सगळेजण निघून गेल्यावर मंजिरीला उदास वाटायला लागलं होतं. ती रूममध्ये जाऊन खिडकीतून बाहेर बघत काहीतरी विचार करत होती. कशाचा विचार करतेस म्हणू, हर्ष मागून येत म्हणाला. काही नाही, असंच, मंजिरी तशीच बघत म्हणाली. आता सगळं ठीक झालं आहे ना? आता हा चेहरा उदास का? सगळेजण गेले ना म्हणून जरा. एनिवे, थँक्यू, खूप मदत केली, मंजिरी हर्षकडे बघत म्हणाली. असं उदास चेहऱ्याने थँक्यू मी नाही एक्सेप्ट करणार, हर्ष तोंड वाकडं करत म्हणाला. ठीक आहे, नका करू. अगं, जरा चांगल्या मूडमध्ये म्हण ना, हर्ष म्हणाला. मला नाही म्हणायचं आता, माझा काही मूड नाही, मंजिरी म्हणाली. हे बरं आहे तुझं, हर्ष गाल फुगवत म्हणाला. तिने त्याच्याकडे लक्षच दिले नाही.
म्हणून खराच उदास आहेस तू? तो मंजिरीला स्वतःकडे वळवत म्हणाला. नाही. काय नाही दिसत आहे की? चल आपण बाहेर जाऊ, तुला अशा ठिकाणी नेणार आहे की तुझ्या मूड लगेच फ्रेश होईल. हर्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. असं कोणतं ठिकाण आहे? मंजिरीने विचारले. आहे, चल तर. ठीक आहे, पण आपण बाईकने जाऊया, मंजिरी म्हणाली. ये होईना बात, चल मग बाईकने जाऊया. हर्ष आनंदाने उड्याच मारायचा बाकी होता. मंजिरीने लगेच कपडे चेंज केले आणि दोघेही बाईकने बाहेर पडले. मंजिरीला असं सुसाट बाईकवर वेगाने पळायला मजा येत होती आणि हर्षलाही बाईक चालवायला फार आवडायची. तोही मंजिरीसोबत एन्जॉय करत होता. हर्ष तिला घेऊन बरंच लांब आला होता. एक मोठा वॉटर पार्क होता तो. रात्र व्हायला आली होती, त्यामुळे तिथलं वातावरण फारच मनमोहक होतं. मंजिरी तर तिथेच येऊन अगदी हरवून गेली होती. खरंच तिचा मूड एकदम फ्रेश झाला होता. कसं वाटलं? हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला. अमेझिंग, मला खूप आवडलं. मंजिरी ते लाईटिंगच्या प्रकाशात नाचणारे कारंजे बघत म्हणाली. जरा माझ्याकडेही बघ ना, हर्ष मिश्किलपणे म्हणाला. एवढ्या लांब तुमच्याकडे बघायला आणलंय की वॉटर पार्कला? मंजिरीचा थेट प्रश्न. पण घरी तर कुठे बघतेस तू मला? हर्ष म्हणाला. आज बघेन हा, आता मी इथलं बघते सगळं, मंजिरी म्हणाली. नक्की ना? हर्ष अर्थपूर्ण नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला. मंजिरीने त्याच्याकडे बघितले आणि तिची नजर खाली झुकली आणि पोटात काहीतरी कालवाकालव झाली. गालही लाल झाले होते. सांग तरी. हर्षला तिचं लाजणं फारच आवडलं. त्याच्याही काळजाचा ठोका चुकला. हो, ती मान दुसरीकडे वळवत म्हणाली. फार छान लाजतेस मंजिरी तू, हर्ष हळूच म्हणाला. मी कुठे लाजले? उगाच काहीतरी. मंजिरी स्वतःला सावरत कसंबसं बोलली. नाही का? मग गाल का लाल झाले तुझे? तो एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिला आता स्वतःला कुठे लपवू असं झालं होतं. हर्ष, नका ना असं बघू, ती हळू आवाजात म्हणाली. आणि हर्षला त्याचे हार्टबीट्स स्किप झाल्यासारखे वाटले. त्यानेही आता त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि तिलाही वॉटर पार्क दाखवत होता. दोघांनी तिथे बराच वेळ एन्जॉय केला. तिथल्या लहान लहान मुलांसोबत दोघेही मस्ती करत होते. भरपूर वेळ थांबल्यावर दोघेही परत यायला निघाले. येताना थंडीही वाजत होती. मंजिरी थंडीने कुडकुडत होती. हर्षने त्याचं जॉकेट काढून तिला घालून दिले. तुम्हाला थंडी वाजेल ना, मंजिरी म्हणाली. तू मला घट्ट धरून बस, मग नाही वाजणार, हर्ष म्हणाला. मंजिरीचे गाल परत लाल झाले. ती बाईकवर मागे बसली. अगं जरा समोर तरी ये, मला बघ किती थंडी वाजते. एवढं अंतर ठेवून बसलीस, हर्ष म्हणाला. आता ती जरा जवळ सरकली. थोड्या अंतरावर एका छानशा हॉटेलमध्ये जाऊन दोघांनी जेवण केले आणि घराच्या वाटेने निघाले. घरी यायला त्यांना 11 वाजले होते. म्हणून खाली उतर ना, हर्ष मंजिरीला आवाज देत होता. पण मंजिरी झोपली होती. अगं आपण पोहोचलो ना घरी, झोपलीस की काय मंजिरी? हर्ष तिला हाका मारत होता. आता तिला कसं उठवायचे हा त्याला प्रश्नच पडला, कारण ती पूर्णपणे त्याला मिठीत घेऊन झोपली होती. त्याने गाडीचा हॉर्न वाजवला. आता त्याने तिच्या गालावर जोरात टॅप केले. काय झालं हर्ष? ती डोळे चोळत उठली. अगं उतर ना, आपण पोहोचलो घरी, मला पण खाली उतरता येत नाही आहे, हर्ष म्हणाला. सॉरी, ती खाली उतरत म्हणाली. सॉरी म्हणायची गरज नाही, पण असं बाईकवर झोपणं रिस्की असू शकतं, कळतं का तुला? हो, आता तू मला घट्ट बिलगली होतीस त्यामुळे ठीक आहे, तो गालात मिश्किलपणे हसत म्हणाला. तिला त्याची चूक कळली. ती धावतच घरात पळाली. आता काही पळाली घरात? काही समजत नाही या पोरीचं, हर्ष मनातच म्हणाला. त्याने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि घरात आला. दार व्यवस्थित बंद करून आत गेला. बघतो तर मंजिरी कपडे न बदलता तशीच झोपली होती. मला म्हणत होती घरी गेल्यावर बघते तुमच्याकडे, आणि लगेच झोपून पण गेली. कसं होणार हर्ष इनामदार तुमचं? हर्ष बेडवर तिच्याजवळ बसत म्हणाला. तो कितीतरी वेळ तिच्या चेहऱ्याकडे बघत बसला होता. त्याची नजर तिच्या ओठांवर येऊन स्थिरावत होती. कसेबसे त्याने स्वतःला कंट्रोल केले. तिच्या अंगावर पांघरून दिले आणि वॉशरूममध्ये गेला. फ्रेश होऊन आला आणि तिच्या बाजूला येऊन झोपला. सकाळी मंजिरीला जाग आली तेव्हा हर्ष उठून मॉर्निंग वॉकला गेलेला. आज तिला कॉलेजला जायचं होतं म्हणून ती लगेच उठली आणि आवरायला लागली. किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवला. तेवढ्या हर्ष परत आला. मनू, काल घरी आल्यावर माझ्याकडे बघणार होतीस तू, किचनमध्ये हर्ष तिला मागून मिठी मारत म्हणाला. त्याच्या अशा अचानक वागण्याने ती मात्र गोंधळली. हर्ष, हे काय करताय? सोडा ना, ती त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याने काही त्याचा हात हलतही नव्हता. मग तू तुझं प्रॉमिस विसरलीस? मी नाही सोडणार, हर्ष आणखीच तिची मस्करी करत होता. मी नाही प्रॉमिस केलं नव्हतं, आणि झोप आली मला, मी काय करणार? मंजिरी त्याच्या मिठीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होती. तिला काही सुचतही नव्हते. हे बरोबर नाही मंजिरी तुझं, तू फार दुर्लक्ष करतेस माझ्यावर.
तो आता सिरियस टोनमध्ये म्हणाला, आपण संध्याकाळी बोलूया का? मला उशीर होतोय कॉलेजला जायला. मंजिरी म्हणाली, नको ना जाऊस कॉलेजला. जायलाच पाहिजे, प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, मंजिरी म्हणाली. तो आता जरासा दूर झाला आणि तिला स्वतःकडे वळवले. तिच्या डोळ्यात तो खोलवर बघत होता. मी तुला खरंच आवडत नाही का? हर्ष म्हणाला. मंजिरीला काय उत्तर द्यावे कळत नव्हते. मला वेळ होता ना हर्ष, आपण नंतर बोलू. मंजिरी नजर दुसरीकडे वळवत म्हणाली. मी सोडतो तुला, आवर तुझं, हर्ष म्हणाला. ठीक आहे, मी 10 मिनिटात तयार होते, मंजिरी म्हणाली आणि बेडरूममध्ये पळाली. ती थोड्याच वेळात बॅग घेऊन खाली आली. हर्षने गाडी काढली होतीच. ती बाजूच्या सीटवर बसली. मी काहीतरी विचारलं म्हणू, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, हर्ष ड्रायव्हिंग करत म्हणाला. मंजिरी बाहेर बघत गप्प बसली होती. त्याने तिचा हात हातात घेतला. काय करताय? ड्रायव्हिंगकडे लक्ष द्या ना. तिला आता हर्षच्या मनातली चलबिचल जाणवत होती. तिचंही हृदय जोरात धडधडत होतं. तू माझ्याकडे लक्ष दे ना मग, हर्ष म्हणाला. आहे, माझं लक्ष आहे तुमच्याकडे, मंजिरी जराशी अडखळत म्हणाली. कुठे लक्षच नाही तुझं, हर्ष गाल फुगवून म्हणाला. तिला हसूच आलं, पण तिने दाखवलं नाही. थोड्या वेळात गाडी कॉलेजला पोहोचली. देते सगळी उत्तरं, लवकर या घरी, ती गाडीतून खाली उतरत म्हणाली. नक्की ना, हर्ष गालात हसत म्हणाला. त्याचा चेहरा आनंदाने चमकत होता. त्याने तिला बाय केले आणि घरी निघाला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.